एक महत्त्वाची बातमी आहे। परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत एक जणाचा मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशी असं या मृतकाचं नाव आहे। सोमनाथ सूर्यवंशी हे दगडफेकीत आरोपी असल्याची माहिती आहे। सोमनाथ हा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणला असता त्याला मृत घोषित केलेले आणि याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। परभणी दगडफेकीच्या घटनेतील एक आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत कारागृहामध्ये मृत्यू झाला आहे आणि त्याचा शव या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये आणण्यात आलेला आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। तर आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल झालेले आहे। शव विच्छेदन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी शव असल्याचं आपल्याला समजते। स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक अतिरिक्त यशवंत काळे या ठिकाणी आलेले आहे। मात्र कॅमेऱ्यासमोर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे। आयजी शहाजी उमाप येतील आणि ते अधिकृत माहिती देतील असं सांगण्यात आलं आहे। मात्र दगडफेकीतील घटनेमध्ये जो अटक करण्यात आले होते त्यापैकी हा आरोपी असल्याचं आहे आणि एकूणच न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या तो होता। मात्र हृदयविकाराचा झटका आला अशी माहिती या ठिकाणी पोलिसांनी दिली। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास या ठिकाणी त्यांनी नकार दिलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।